मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बांगलादेशी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। अनधिकृत फेरीवाले आणि बनावट कागदपत्रांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश त्यांनी दिले आहेत। फेरीवाल्यांची जन्म प्रमाणपत्र तपासणीची मोहीम हाती घेणार असल्याचं रितू तावडे यांनी म्हटलं। आणि जे फेरीवाले आहेत मुंबई महानगरीच्या रोडवरती फुटपाथवरती बसलेले त्याचे जन्म प्रमाणपत्र आम्ही चेक करणार। ती मोहीम आम्ही जोरदार हातामध्ये घेणार। या ठिकाणी जे फेरीवाले बसलेले आहेत त्यांचे जन्म प्रमाणपत्र अगदी कठोरपणे चेक केले जाणार। यावरती कुठल्याही क्षमा या ठिकाणी केलं जाणार नाही, कारण हा खूप मोठा हा देशद्रोहपणा आहे। या ठिकाणी बांगलादेशातून या पद्धतीने आलेले जे आहेत देशद्रोही अनधिकृत फेरीवाले त्यांना जर सांभाळण्याचं काम कुठले अधिकारी करत असतील तर त्याच्यावरती पूर्ण कारवाई होणार। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मुंबईतून बांगलादेशींना हटवण्यासाठी घेतलेल्या निर्णयावर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे। महापौरांचं संपूर्ण अस्तित्व आता जणू फक्त बांगलादेशींभोवती फिरतंय असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय। त्यांनी या संदर्भात एक्स पोस्ट केलेली आहे। ते म्हणतात, महापौरांचं संपूर्ण अस्तित्व आता जणू फक्त बांगलादेश भोवती फिरतंय, मुंबईतील नागरी प्रश्नांबाबत नाही। तर बांगलादेशी लोक भारतात बेकायदेशीररित्या कसे प्रवेशले, या राष्ट्रीय सुरक्षेतल्या अपयशासाठी जबाबदार कोण? गुप्तचर यंत्रणेचं अपयश? उत्तर एकच, भाजप। यावरून एकच सिद्ध होतं की राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत भाजपचं केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे।